प्रत्येक नागरिकाने संविधान वाचण्यासाठी तत्पर राहावं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने संविधान प्रास्ताविक उद्देशिकेचं वाटप व सामूहिक वाचन प्रसंगी केलंय। भारतात सध्या जी विदारक स्थिती निर्माण झाली आहे ते लोक संविधान जाळतात, संविधान बदलण्याची किंवा नवीन संविधान लागू करण्याची भाषा करतात। ते लोक आज सत्तेत विराजमान झाले आहे। लोकशाहीच्या माध्यमातून कृपया पद्धतीने हुकुमशाही नांदत आहे। म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधान वाचवण्यासाठी तत्पर असावं, जागरूक राहावं व संविधानी विरोधी कृत्यास घटनात्मक पद्धतीने रीतसर विरोध करून लढा द्यावा ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे आयोजित संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात केलंय। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून MIMचे ज्येष्ठ नेते नासिर सिद्दीकी यांचा उर्दू संविधान प्रास्ताविकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आलाय। त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारताच्या संविधानामुळेच आपण सगळे मनासारखे जगू शकतो, म्हणून आपण सर्व नागरिकांनी संविधानाचं रक्षण केलं पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट अभय टाकसाळ, नासिर सिद्दीकी व ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचं सर्व नागरिकांना वाटप करण्यात आलं व संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे, सचिन भुईगड, विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते अमित घनगाव, गुणरत्न सोनवणे, ॲडव्होकेट प्रवीण इंगळे, ॲडव्होकेट अतुल कांबळे, ॲडव्होकेट अमोल घोबले, गौतम गायकवाड, ॲडव्होकेट प्रशांत इंगळे, अविनाश इंगोले यांना प्रास्ताविकेची प्रत देण्यात आली। प्रतिष्ठानच्या वतीने सर्व उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव सोनवणे, राहुल बोर्डे, आदित्य सावंत, कबीर बोर्डे, सुशांत वानखेड़े यांनी परिश्रम घेतले। टकसाल साहब, उसके बाद में बोर्डे साहब और सभी यहाँ पर भीम सैनिक जो मौजूद थे, तो मैं बड़ा खुशनसीब समझता हूँ कि आज मैं भी यहाँ पर इस बेहतरीन दिवस के मौके पर मैं आज इन लोगों के साथ में हूँ। असल में ये दिन जो है तो आज मैं समझता हूँ कि सारे के सारे भारतवासियों के लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि जैसा भाई ने बताया कि 15 अगस्त को तो एक बाउंड्रीज फिक्स हुई थी भारत की कि ये जो है तो आज़ाद हुआ भारत बोल के, लेकिन हकीकत में सही मायनों में आज़ादी जिस दिन हमारा ये संविधान जो पेश किया गया था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा, वो हकीकत में उस दिन पूरे भारतवासियों को जो है तो आज़ादी मिली थी। और आज तक हम उस संविधान के बेस के ऊपर आज भी हम हमारी आज़ादी की ज़िंदगी जी रहे हैं। और अगर आगे भी हमको ऐसी आज़ादी की ज़िंदगी जीना है तो संविधान को बचाने के लिए हर इंसान को जो तो आगे आना पड़ेगा, क्योंकि संविधान में सबका समाधान है और संविधान के तहत ये भारत चलेगा। और भारत देश के वासी अगर खुश रहेंगे तो संविधान की वजह से रहेंगे, ना कि मनुस्मृति लाने वालों की जो है तो मानसिकता जो है ये तो चाहते हैं कि सारे लोगों को फिर से गुलाम बनाया जाए। लेकिन भारत का संविधान, इसको अगर किसी ने हाथ लगाया तो उसके हाथ तोड़ दिए जाएंगे। उन्होंने ये याद रखना भी पड़ेगा उनको। संविधान से देश चलेगा, संविधान का सब में जो है तो साथ रहेगा। और संविधान ने आज जो सबको इज्जत दी है, सब सारे लोगों को न्याय दिया है, सबको जीने का हक दिया है, तो ये संविधान से देश चलेगा, ऐसा मैं इस मौके पे कहता हूँ। थैंक यू। 2024 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं संविधान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले। या ठिकाणी उपस्थित नासिर भाई, माझे मित्र ॲडव्होकेट धनंजय बोर्डे आणि सर्व मित्रांना मी आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। परंतु शुभेच्छा देत असताना सावधपणाचा किंवा सावधतेचा इशारा देखील देत आहे। नुसत्याच शुभेच्छा देण्याचं आपल्याकडे एक फॅशन झालेली आहे। कुठलाही दिवस असला की एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आणि व्हॉट्सअपवर शुभेच्छांचा पूर येतो, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर येतो, परंतु कोरड्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही। आपण एका फार मोठ्या संकटात सापडलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना इशारा दिलेला होता, आपल्याला सावधतेचा इशाराही दिलेला होता। ते म्हणाले होते की
हे संविधान कितीही चांगलं असलं आणि जर ज्यांना तुम्ही निवडलेलं आहे लोकशाही मार्गानं, ती माणसं जर चांगली नसतील, ती माणसं जर प्रामाणिक नसतील, तर संविधानाचा उपयोग होणार नाही. आणि संविधानामध्ये काही अपुरेपणा असला आणि जर माणसं प्रामाणिक असतील तरी संविधान त्या अपुरेपणा जो आहे तो पूर्ण करून अधिक यशस्वी होऊ शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. जे त्यांनी करू नका आपल्याला जो इशारा दिलेला होता तेच नेमकं या देशानं पाहायला मिळते, या देशाला पाहायला मिळते, महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि त्यामुळं ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशी लोक सत्तेत जाऊन बसलेली आहेत, ज्यांनी जंतर मंतरला संविधान जाळलं, जे संविधान बदलाची भाषा करतात, ज्यांच्याकडं पर्यायी संविधान म्हणजे मनुस्मृती तयार आहे आणि जे म्हणतात की नाही आम्ही संविधान काही बदलणार नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी संविधानाची कशा प्रकारे मोडतोड केली. घटनेतलं 45व कलम जो शिक्षणाचा हक्क होता ते काढून टाकला. MPSC UPSC आता नावालाच राहिलं. डायरेक्ट UPSCच्या जागा ज्या आहेत ते त्यांनी आरक्षण डावलून भरून टाकल्या आणि खाजगीकरण करून आरक्षणाची वाट लावली. हे असे लोक आज सत्तेत आहेत. मला नरेंद्र मोदींचं एक भाषण आठवतंय. ते म्हणाले होते की ज्या व्यक्तीला अनेक पिढ्या शिक्षण मिळालं नाही, ज्याला शाळेच्या बाहेर बसवलं गेलं, ज्यांच्या अनेक पिढ्यांवर अत्याचार झाले, त्यांना जर संविधान लिहिण्याची संधी जर मिळाली तर ते काय करू शकतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स जे मी समजलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवून दाखवलं, आता आम्ही संविधानाचे विरोधक, या संविधानाचं काय करतो बघा, असंच नरेंद्र मोदींना त्या भाषणातून म्हणायचं होतं. आणि ते करून दाखवत आहे. आणि त्यामुळं आपल्यासमोर फार मोठं संकट आहे. या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची